स्वागत आहे आपल्या सर्वांचे लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण वॉटरबॉर्न डिसीज या टॉपिक रिगार्डिंग मोस्ट इम्पॉर्टंट असे टॉप 25 क्वेश्चन पाहणार आहोत, जे येणाऱ्या आरोग्य विभाग भरतीसाठी किंवा DHS भरतीसाठी खूप इम्पॉर्टंट राहतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. क्वेश्चन नंबर फर्स्ट, विच ऑर्गॅनिझम इज मोस्ट कॉमनली असोसिएट विथ राईस वॉटर स्टूल? तांदळाच्या पाण्यासारखा जुलाबासाठी कोणता जीव जबाबदार असतो? ऑप्शन ए ई कोला, ऑप्शन बी साल्मोनेला टायफी, ऑप्शन सी विब्रिओ कॉलरा, ऑप्शन डी सीजेला. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विब्रिओ कॉलरा. विब्रिओ कॉलरामध्ये आपल्याला राईस वॉटर स्टूल्सची कंडिशन पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड. विच टॉक्झिन कॉज सेक्रेटरी डायरिया इन कॉलरा? कॉलरात सेक्रेटरी डायरिया कोणत्या टॉक्झिनमुळे होतो? ऑप्शन ए एंडोटॉक्झिनमुळे, ऑप्शन बी कोलरा टॉक्झिनमुळे, ऑप्शन सी सिगा टॉक्झिनमुळे, ऑप्शन डी हिट स्टेबल टॉक्झिनमुळे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कॉलरा टॉक्झिनमुळे. कॉलरा टॉक्झिन्स कॅम्प वाढवतो, म्हणजेच थोडक्यात पाणी व इलेक्ट्रोलाइट खूप जास्त प्रमाणात बाहेर पडत असतात. त्यामुळे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. विच डिसीज इज कॉज्ड बाय इंजेक्शन बाय सिस्ट फॉर्म? सिस्ट स्वरूपात प्रवेश करून होणारा रोग खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन ए टायफॉइड, ऑप्शन बी ॲमिबियासिस, ऑप्शन सी कॉलरा, ऑप्शन डी हेपॅटायटिस बी. तर याचं योग्य उत्तर आहे ॲमिबियासिस. एक्सप्लेनेशन: एंटा एंटा अँटामेबा हिस्टोलायटिका चे सिस्ट इंजेक्शनद्वारे शरीरात प्रवेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. विच टेस्ट यूज टू डिटेक्ट कॉलिफॉर्म इन वॉटर? पाण्यातील कॉलिफॉर्म तपासण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? ऑप्शन ए इलायझा, ऑप्शन बी एम्पियन टेस्ट, ऑप्शन सी PCR टेस्ट, ऑप्शन डी विडाल टेस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एम्पियन टेस्ट. एम्पियन टेस्ट म्हणजेच काय, तर एम्पियन मीन्स मोस्ट प्रोबेबल नंबर टेस्ट. ही पाण्यामधील फिकल कंटॅमिनेशन तपासत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. विच ऑर्गॅनिझम कॉजेस बेसिलरी डिसेंट्री? बेसिलरी डिसेंट्री कोणामुळे होतो? ऑप्शन ए एंटामेबिया, सीजेला, ऑप्शन बी जियार्डिया, ऑप्शन डी विब्रो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सीजेला. सीजेलामुळे रक्त व म्युकस असलेले जुलाब आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. विच हेपॅटायटिस स्प्रे थ्रू कंटॅमिनेटेड वॉटर? पाण्याद्वारे पसरणारा हेपॅटायटिस कोणता आहे? ऑप्शन ए हेपॅटायटिस बी, ऑप्शन बी हेपॅटायटिस सी, ऑप्शन सी हेपॅटायटिस ए, ऑप्शन डी हेपॅटायटिस डी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हेपॅटायटिस ए. हेपॅटायटिस ए हा कंटॅमिनेटेड वॉटरद्वारे स्प्रेड होत असतो. एक्सप्लेनेशन: हेपॅटायटिस ए फिरल ओरल रूट मार्गाने पसरत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. विच ऑर्गॅनिझम कॉजेस जियार्डियासिस? जियार्डियासिस कोणामुळे होतो? ऑप्शन ए जियार्डिया लॅम्बलिया, ऑप्शन बी एंटामेबिया, ऑप्शन सी साल्मोनेला, ऑप्शन डी विब्रो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जियार्डिया लॅम्बलिया. एक्सप्लेनेशन: जियार्डियामुळे फॅटी डायरिया स्टेरोरिया आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. विच इंडिकेटर ऑर्गॅनिझम सजेस्ट फेकल कंटॅमिनेशन दर्शवणारा सूचक जीव कोणता आहे? ऑप्शन ए स्टेफिलोकोकस, ऑप्शन बी ई कोलाय, ऑप्शन सी बेसिलस, ऑप्शन डी क्लॉस्ट्रिडियम. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ई कोलाय. ई कोलाय पाण्यात आढळल्या मलमूत्र प्रदूषितता दर्शवत असते. त्यामुळे क्वेश्चन नंबर 9. विच स्टेज ऑफ एंटामिबा इज इन्फेक्टिव्ह? एंटामिबाचा इन्फेक्टिव्ह स्टेज कोणता आहे? ऑप्शन ए ट्रोपोझाइट, ऑप्शन बी सिस्ट, ऑप्शन सी स्पोरो, ऑप्शन डी लार्वा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सिस्ट. सिस्ट हे रेसिस्टंट व इन्फेक्टिव्ह फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. विच डिसीज कॉज पी सूप स्टूल?
पी सूप स्टूल कोणत्या रोगामध्ये आपल्याला पाहायला मिळते? ऑप्शन ए कॉलरामध्ये, ऑप्शन बी टायफॉइडमध्ये, ऑप्शन सी डिसेंट्रीमध्ये, ऑप्शन डी हेपॅटायटिसमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टायफॉइड. एक्सप्लेनेशन टायफॉइडमध्ये आपल्याला हिरवट जुलाब म्हणजेच पी सूप स्टूल पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. विच ऑर्गॅनिझम प्रोड्यूस्ड सिगाटॉक्सिन? सिगाटॉक्सिन कोण तयार करते? ऑप्शन ए विब्रियो कॉलरा, ऑप्शन बी सीजेला, ऑप्शन सी साल्मोनेला, ऑप्शन डी जियार्डिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सीजेला. सिगाटॉक्सिन पेशी नष्ट करत असतात, त्यामुळेच रक्तस्राव होत असतो. ही कंडिशन आपल्याला सिगाटॉक्सिनमध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. विच वॉटर प्युरिफिकेशन मेथड्स किल व्हायरस इफेक्टिव्हली? व्हायरस नष्ट करण्या व्हायरस नष्ट करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती आहे? ऑप्शन ए फिल्ट्रेशन, ऑप्शन बी बॉइलिंग, ऑप्शन सी सेडिमेंटेशन, ऑप्शन डी क्लोरिनेशन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बॉइलिंग. बॉइलिंगमुळे म्हणजेच उकळल्यामुळे सर्व सूक्ष्मजीव हे नष्ट होत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. विच ऑर्गॅनिझम इज कॉमा शेप्ड? कॉमा आकाराचा जीव खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन ए साल्मोनेला, ऑप्शन बी विब्रियो कॉलरा, ऑप्शन सी सीजेला, ऑप्शन डी ई कोलाई. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विब्रियो कॉलरा. विब्रियो कॉलरा हा कॉमा शेपचा आपल्याला पाहायला मिळतो. जियार्डिया लॅम्बलिया पाहायला मिळतो. क्वेश्चन नंबर 22. क्लोरिनेशन ऑफ वॉटर इज मोस्ट इफेक्टिव्ह अगेन्स्ट विच ऑर्गॅनिझम? पाण्याचे क्लोरिनेशन कोणत्या जीवावर जास्त प्रभावी ठरते? ऑप्शन ए प्रोटोझोल सिस्ट, ऑप्शन बी व्हायरस ओनली, ऑप्शन सी बॅक्टेरिया, ऑप्शन डी हेल्मिन्थ्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बॅक्टेरिया. बॅक्टेरियावर सगळ्यात जास्त क्लोरिनेशन वॉटर हे इफेक्टिव्ह असते. एक्सप्लेनेशन क्लोरीन हा बॅक्टेरियाला नष्ट करतो व तसेच सिस्ट जियार्डिया लॅम्बिया हा रेसिस्ट करतो, म्हणजे त्याला थांबवण्याचं कार्य करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23. हेपॅटायटिस ई इज मेनली ट्रान्समिटेड थ्रू? हेपॅटायटिस ई कसा पसरतो? ऑप्शन ए ब्लड ट्रान्समिशनमध्ये, ऑप्शन बी सेक्शुअल कंटेंटमध्ये, ऑप्शन सी कंटॅमिनेटेड वॉटरमध्ये, ऑप्शन डी एअरबॉर्नमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कंटॅमिनेटेड वॉटर थ्रू हेपॅटायटिस ई हा मेनली ट्रान्सपोर्ट होत असतो. एक्सप्लेनेशन हेपॅटायटिस ए हा वॉटरबॉर्न इन्फेक्शन आहे आणि याचा आउटब्रेक आपल्याला हेपॅटायटिस ई हा वॉटरबॉर्न डिसीज आहे. आउटब्रेकमध्ये आपल्याला हा पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 24. विच इज अ कॅरेक्टरिस्टिक मॉर्फॉलॉजी ऑफ जियार्डिया लॅम्बलिया? जियार्डिया लॅम्बलियाची रचना कशी असते? ऑप्शन ए राऊंड शेप, ऑप्शन बी स्पायरल शेप, ऑप्शन बी पियर शेप, ऑप्शन डी स्पेरिकल. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर बी पियर शेप ची जियार्डिया लॅम्बलियाची पियर शेप मॉर्फॉलॉजी असते. एक्सप्लेनेशन जियार्डिया पियर शेप मध्ये असून मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला फेस लाईक अपीअरन्स मध्ये दिसत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. विच टाईप ऑफ डिहायड्रेशन सीन इन कॉलरा? कॉलरामध्ये कोणत्या प्रकारचे डिहायड्रेशन आपल्याला पाहायला मिळते? ऑप्शन ए हायपरटोनिक, ऑप्शन बी हायपोटोनिक, ऑप्शन सी आयसोटोनिक, ऑप्शन डी डिहायड्रेशन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आयसोटोनिक. एक्सप्लेनेशन कॉलरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी व इलेक्ट्रोलाइट्स गमावले जाते. यामध्ये डिहायड्रेशन सारखी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सेव्हिअर आयसोटोनिक डिहायड्रेशन हे कंडिशन आपल्याला कॉलरामध्ये पाहायला मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.